आपल्या डोळ्यासमोर ओंकाराची प्रतिमा आणतो आकार ओकार आणि मकार म्हणताना, तर ते ओंकार हे आलंबन झालं. त्यानंतर हळूहळू सूक्ष्मरित्या आणखी सूक्ष्म असा गोष्टीच्या आलंबनासाठी विचार करत असतो. नाभीवरचा हात काढून हाताची शंख मुद्रा करायची. आता आपण शरीर शिथिल करणार आहोत, म्हणजेच अवयवदान करणार आहोत आणि त्यानंतर ओंकाराचं उच्चारण करणार आहोत. सगळ्यांनी सुरुवातीलाच ग्लास आपल्या बरोबर घेऊन ठेवायचा आहे. डाव्या हाताच्या तळव्यावरती ग्लास उभा करा आणि उजव्या हाताने त्याच्यावरती झाकून आपले जे काय इच्छा आहेत त्या व्यक्त करा त्या पाण्याबरोबर, आणि त्यानंतर ओंकाराचं उच्चारण करतानाही पुन्हा ते तसंच अफर्मेशन द्यायचा प्रयत्न करा. त्याचबरोबर ज्यावेळी आपण आकार ओकार आणि मकार म्हणतो त्यावेळी जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि तिर्य अवस्थेचा प्रत्यक्ष ओंकाराच्या उच्चारणाच्या वेळी अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा किंवा ते आपल्या दृष्टीसमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही ओंकाराच्या मध्ये जो गॅप आहे त्यावेळी शांततेची अनुभूती घ्यायची. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. बिंदू स्वरूप अशा ह्या ओंकाराला माझा कोटी कोटी प्रणाम. कामदक म्हणजे आपल्या भौतिक जीवनातील ज्या आपल्या इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या पूर्ण करणारा, आणि त्याचबरोबर यातूनच मोक्ष प्राप्ती म्हणजे मोक्षाच्या ज्या काही इच्छा आहेत आध्यात्मिक ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणाऱ्या अशा ह्या बिंदू स्वरूप ओंकाराला माझा कोटी कोटी प्रणाम. माकडाचे स्नायू आहे त्यावरती लक्ष केंद्रित करा. आता आपण खूप कमी कालावधीत पण पटकन असे सगळे अवयव आहेत ते ढिले सोडणार आहोत, अवयवांचं ध्यान करणार आहोत. माकडाचे स्नायू, बैठकीची डावी आणि उजवी बाजू पूर्ण ढिली सोडा. आता लक्ष त्याच्यावरती केंद्रित करा. कमरेचे मणके आणि आजूबाजूचे स्नायू, पाठीचे खालचे मधले आणि वरचे मणके, मानेचे मणके, दोन्ही खांद्यांच्या पाठीमागच्या कानाने श्रवण केलेला आणि ओंकाराचे चित्र आपल्या डोळ्यासमोर म्हणजे डोळ्यांनीही ग्रहण केलेला असा तिन्ही इंद्रियांमधून ग्रहण केलेला ओंकार आहे तो आपल्या मनामध्ये धरून ठेवा. ओंकाराची धारणा. शिथिल शरीर आहे ते जागृत करून घ्यायचे. केसांच्या मुळांपासून पायाच्या नखांपर्यंत फक्त अवयव आपल्या डोळ्यासमोर आणा. मानेपासून पायाच्या टाचेपर्यंत शरीराचे पाठीमागचे अवयव पण डोळ्यासमोर आणा. चेहऱ्याचे स्नायू डोळ्यासमोर आणा. केसां हा, धन्यवाद मॅडम. येते माझा आवाज ऐकायला? माझा आवाज येतोय का ऐकायला मॅडम? हॅलो, आवाज येतोय? हा, आवाज येतोय का मॅडम? ऐकायला येतोय आवाज? येतोय. हा, धन्यवाद मॅडम. खूप छान वाटलं.
आज मी सुद्धा ओंकार म्हटले पूर्ण आणि खूपच अमेझिंग वाटतंय. तर धन्यवाद तुम्हाला हो सर, सर्व साधकांना धन्यवाद. उद्या नाही घ्यायचंय मला सेशन, परवा घ्यायचंय ना? हो हो परवा. हां, तर परवा मी शनिवारी. मी चुकून आज ग्रुपवर उद्या टाकलंय, तर परवा मला घ्यायचं आहे. तर त्याच्या आधी सगळे व्हिडिओ बघून घ्या, कारण आपला ओंकार साधना हा जो कोर्स आहे तो काही नुसता आपण ओंकार म्हणणे आणि श्रवण करणे या दोन गोष्टी करत नाही आहेत. तर आपण त्यात बरेच टेक्निक्स टाकलेत. जसं ध्यान आहे, ओंकार शिवाय ध्यान, ओंकार साधना प्लस ओंकार उपासना प्लस ओंकार ध्यान असं आहे. त्यातही आपण आता अजून एक महिना, मागच्या महिन्यापेक्षा अजून या महिन्यात जास्त पुढं गेलेलो आहोत. तर या महिन्यात आपण मॅनिफेस्टेशन टेक्निक्स टाकलेलं आहे, की जे आपण ही अवस्था जागृत अवस्था म्हणतो, उ ही स्वप्नावस्था म्हणतो. तर स्वप्नामध्ये आपण आपल्याला हवी ती स्वप्न बघू शकतो. आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला जे साकार करायचं आहे ते आपण स्वप्नात सुद्धा क्रिएट करू शकतो. बरेचसे लोक असे स्वप्न स्वतः तयार करू लागले, त्याला ल्युसिड ड्रीमिंग म्हणतात. आणि जर असं स्वप्न आपण तयार करून रात्री झोपताना पाहिलं त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणायचं. पण खरंच आपण झोपल्यावर जे स्वप्नात येतं त्याला ल्युसिड ड्रीमिंग म्हणतात. आणि ल्युसिड ड्रीमिंग जर करता आलं आपल्याला तर लगेचच आपल्याला जे काही हवं आहे, जो काही आपण व्हिज्युअलायझेशन करतो तो लगेच अस्तित्वात येतो. तर हे सुद्धा स्वप्न अवस्था जी आहे ऊची, तर त्याप्रमाणे आपण हे सुद्धा व्हिज्युअलायझेशन मॅनिफेस्टेशन टेक्निक करणार आहोत. तर पहिले सगळे 1-2-3 दिवसाचे व्हिडिओ बघून घ्या, कारण उद्या 10 तारखेच्या सेशनला मी ते मॅनिफेस्टेशन टेक्निक एक्सप्लेन करणार आहे. तर हे मला महत्त्वाचं सांगायचं होतं. वॉटर अफर्मेशन्स करतच आहोत, त्याला विसरायचं नाही आहे. आणि पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे आणि 30 सेकंद जर त्या पाण्यावर एक ओंकार 30 सेकंदाचा झाला, आपण लॉंगच घेतला आहे रेकॉर्डिंगमध्ये, तर त्याचे 30 सेकंदाच्या ओंकाराचे श्रीयंत्र उमटलेले सायंटिस्टनी प्रूव्ह केले. तर ते पण आपण व्हिडिओ केलेला आहे. तर ते आता शेअरिंगचं आपण बघणार आहोत 10 तारखेनंतर. तर कारण हा सगळा बेस तुम्ही पक्का करून घेणं गरजेचं आहे. मॅडम जे सर्व सांगतात ते, इव्हन ओंकाराच्या प्रार्थनेचा अर्थही मॅडमनी सांगितला आहे. मी काही आज मिनटं रेकॉर्डिंग केले, त्यात ते बघा. तो अर्थसुद्धा इतका सुंदर आहे की त्या नुसत्या अर्थाने, मॅडमच्या प्रार्थना ऐकल्याने, अर्थ ऐकल्याने सुद्धा मला तर अश्रू येतात बघा. तुम्हाला सांगते, ते झालं की प्रार्थना आणि अर्थ. तर हे खूप महत्त्वाचं ओंकार साधना क्लास करताना एक लक्षात ठेवायचं आहे. जसं मी नेहमीच म्हणते की ओंकार हे म्हटलेच पाहिजेत असं काही नाही, नुसत्या श्रवणाने सुद्धा जास्त फायदा मिळतो. हे पहा, ओंकार म्हटला की शारीरिक फायदा आला, श्रवण केला की मानसिक फायदा आला. आणि त्याहीपेक्षा आपण ज्या 4 अवस्था बघितल्यात ना, त्याचा अर्थ समजून जो घेतोय ना हळूहळू, आज शैलजा मॅडमचाही व्हिडिओ टाकलाय मागच्या कोर्समधला, तोही बघा. मी पण जे काही एक्सप्लेन केले तेही बघा. तो ओंकाराचा जो काही अर्थ आहे, 4 अवस्था आहेत, मेनली पर्टिक्युलरली तुरीय अवस्था, हे जर भाव आपण जाणून घेतले ना ऐकताना, समजा नीता मॅडम म्हणतात आणि आपण डोळे मिटून शांत नुसते ते भाव जरी बघितले तर त्या तुरीय अवस्थेला रडायला येतं, तिथे पण रडायला येतं. का तर ही निर्विकार अवस्था आहे. ब्रह्म आपल्याला मुक्ती देणारी हे ओंकाराची साधन आहे. आणि मी 2-4 ओंकार नुसते तसेही करून ऐकले. मॅडमनी म्हटले मी नुसते ऐकले आणि तो भाव बघितला आणि तुरीय अवस्थेतला भाव बघितला की आपल्याला आता हे हवंय. तर अमेझिंग रिझल्ट्स आहेत याचे. तर भाव बघण्याने जास्त फायदा येणार आहे. आणि त्याच्याही पलीकडे अजून चौथा म्हणजे ते भाव आहे की नाही, त्या भावाला मानसिकतेने उतरणं, म्हणजे जे ध्यान आपण करतोय ते करण्याने अजून चौपट फायदा आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. ओंकार नुसता म्हणायचं नाही आहे, भावानी त्याच्यात सामील व्हायचे, अर्थ जाणून घ्यायचा आहे, त्यावर फोकस करायचं आहे आणि अमेझिंग रिझल्ट्स येणार आहेत. तर हे बघूयात 10 तारखेला डिटेलमध्ये. धन्यवाद सगळ्यांना. मला एवढंच सांगायचं होतं, तर बुडवू नका क्लास. चला मॅडम, बंद करू शकता तुम्ही. धन्यवाद सर्वांना. हो कोणाला हो बोलायचं असेल तर बोला. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद.